परदेशी आपण बघता दुपारी 2च्या बातम्या या बुलेटिनमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोरोना संसर्गाबद्दलच्या घडामोडी। मुंबईत काल एकाच दिवसात 2402 रुग्ण आढळले आणि त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या जी आहे ती मुंबईतली 2,12,336 वर जाऊन पोहोचली आहे। तर कोरोनामुळे 46 रुग्णांचा मृत्यू झाला। काल दिवसभरात 1634 रुग्णांनी कोरोनावर मात केली आणि त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्यांचा आकडा जो आहे तो 1,73,670 वर जाऊन पोहोचला। मार्च महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या पहिल्या रुग्णानं दस्तक दिली होती। तेव्हापासून गेले 6 महिने सातत्याने मुंबई महानगरपालिकेचं हे मुख्यालय कोरोनाचा सामना करण्यासाठी झगडत आहे। सगळ्या महत्त्वाच्या मीटिंग असतील किंवा अनेक गोष्टी असतील त्या याच मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात पार पडतात, परंतु तरी सुद्धा मुंबई शहरामध्ये कोरोनानं आपले हातपाय पसरलेलेच आहेत। मुंबई शहराची परिस्थिती सांगायची झाली तर कालपर्यंत मुंबई शहरामध्ये 2,12,336 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेले आहेत। तर त्यापैकी 1,73,670 रुग्ण हे कोरोनातून मुक्त होऊन आपल्या घरी परतलेले आहेत। असं जरी असलं तरी मृतकांची संख्या सुद्धा कमी नाही। मुंबई शहरामध्ये आतापर्यंत 9,057 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे, जी एक मोठी संख्या मानली जाते। कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले, अनेक मोठी यंत्रणा जी आहे ती उभारण्यात आली, मोठे जम्बो सेंटर तयार करण्यात आले। तरी सुद्धा जसं जसं अनलॉकिंग होऊ लागलंय तसं तसं कोरोना बाधित रुग्णांची संख्या जी आहे ती वाढू लागलेली आहे। सुरुवातीला मे महिन्याच्या जवळपास जो आकडा 1,500 पर्यंत होता तो आता जवळपास 2,2500च्या जवळपास जातोय। काल सुद्धा कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या जी आहे ती 2,400 पेक्षा जास्त दिसून आलेली आहे। मुंबईने खूप प्रयत्न केले कोरोनाला अटकाव करण्यासाठी, परंतु त्यात म्हणावं तितकं यश येत नाहीये। उद्यापासून मुंबई अनलॉक 5 कडे वळती आहे आणि त्यानंतर अनेक रेस्टॉरंट सुद्धा सुरू केले जाणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर कोरोना बाधितांची ही वाढती संख्या अजून वाढू शकते यात काही शंका नाही, कारण मुंबईकर सुद्धा कोरोनासाठी अटकाव करण्यासाठी आवश्यक असलेले जे नियम आहेत त्या नियमांचं पालन फारसं करताना दिसत नाहीयेत। त्यामुळे उद्यापासून जेव्हा रेस्टॉरंट आणि इतर गोष्टी सुरू होतील तेव्हा मुंबईकर आणखी जास्ती या विषाणूचा सामोरे जाणार आहेत। तेव्हा मुंबईकरांनो थोडंसं धीरानं घ्या, नियमांचं पालन करा, जेणेकरून कोरोनाच्या रुग्णांची जी दररोज वाढणारी संख्या आहे तिला आपल्याला नियंत्रणात आणता येईल आणि कोरोनाला कुठेतरी हरवण्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकू। व्हिडिओ जर्नलिस्ट बाळकृष्ण शेट्टीसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आणि त्यातच पुणे जिल्हा हा तर देशातला सर्वात मोठा हॉटस्पॉट म्हणून समोर आलेला आहे, पण आता तिथली साथ काहीशी नियंत्रणात येताना दिसते। पुणे शहरात आजवर झोपडपट्ट्यांपुरता मर्यादित असलेला कोरोना आता उपनगर आणि मध्यमवर्गीय त्याचबरोबर हायफाय गृहनिर्माण सोसायट्यांमधून फोफावताना दिसतोय। विशेषतः कात्रज, धनकवडी, सिंहगड रोड, वारजे, धायरी या भागात अजूनही कोरोनाचे अधिकाधिक नवे रुग्ण समोर येताना दिसत आहेत। पुणे शहर आणि जिल्हा कधी काळी राज्यात नव्हे तर देशात नंबर 1 होता कोरोनामध्ये, पण आता त्याच पुणे शहरातली कोरोनाची परिस्थिती काहीशी आटोक्यात येताना दिसते। पण त्यातला आणखीन एक प्रॉब्लेम असा आहे, जो यापूर्वी फक्त झोपडपट्ट्यांमध्ये कोरोना होता तो आता शहरातल्या याला आपण अपर क्लास म्हणू किंवा गृहनिर्माण सोसायटी, उच्चभ्रू याच्यामध्ये तो जास्त फैलावताना दिसतोय। त्याच्यामुळं आता ह्या कोरोनाला पुन्हा कंट्रोल कसं करायचं या संदर्भात आपल्यासोबत स्वतः पुण्याचे प्रथम नागरिक महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ आहेत, आपण त्यांनाच विचारूया। मला सांगा अण्णा, तुम्ही स्वतः कोरोनाबाधित होऊन गेलेले आहेत, आता काय परिस्थिती पुण्यातली स्पाइक येऊन गेला? आपण जसं म्हणालात तसं आता सुरुवातीच्या काळामध्ये पुण्यामध्ये जो वस्ती विभाग, दाट लोकवस्ती, झोपडपट्टी भागाचा संसर्ग झाला तो खूप मोठ्या प्रमाणात झाला आणि त्याच्यामुळे अचानक परिस्थिती अशी उद्भवली की खूप रोज पेशंट सापडत होते, यंत्रणेवरती ताण निर्माण होत होता। पण एक गोष्ट अशी आहे की आता याच्यामध्ये पुण्यातल्या बहुतेक सगळ्या ज्या झोपडपट्ट्या आहेत आमच्या वस्ती विभाग, दाट लोकवस्ती भागातला बऱ्यापैकी संसर्ग आता जवळपास आता तिथला नाहीसा झाला, संपला आहे। आज आपण जर पाहिलं तर हर्ड इम्युनिटी या भागात तयार झाली। आता शहराच्या इतर भागामध्ये जिथं चाळ आहे, जिथं सोसायटी आहे, जिथं बंगले आहेत अशा भागामध्ये संसर्ग आहे, परंतु पुण्याची आत्ताची परिस्थिती आपण जर पाहिली तर गेले 2 महिन्याचा जर थोडासा आपण मागोवा घेतला तर ह्याच्यामध्ये आत्ता खूप चांगली परिस्थिती पुण्यामध्ये अत्यंत नियंत्रणामध्ये आता आहे। पुण्यातला स्पाइक येऊन गेला असं म्हणता येईल आपल्याला?
अगदी असं म्हणायला हरकत नाही, कारण आता जर आपण पाहिलं तर आमच्याकडं गेल्या 10-15 दिवसात जर आपण पाहिलं तर आमची रुग्ण बरे होण्याची जी संख्या आहे ती रोज रुग्ण सापडतात त्याच्यापेक्षा अधिक आम्हाला आता उपलब्ध आहे आमच्याकडं. म्हणजे आज आपण जर पाहिलं तर मागच्या 2 महिन्यामध्ये पुण्यातली जी ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आहे ती साधारणतः 16,000 ते 15,000 16,000 ते 17,000च्या दरम्यान स्थिर आहे. एकेकाळी म्हणजे 2 महिन्यापूर्वी आमची जी ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या, आज पॉझिटिव्ह रुग्ण किती असू देत त्याची चिंता करण्याचं कारण नाही, का तर आम्ही देशामध्ये सगळ्यात जास्त आजही टेस्टिंग करतोय. आमच्या दृष्टीनं ॲक्टिव्ह पेशंट किती आहेत त्याच्यामध्ये आम्ही काम काय करतोय, तर गेल्या 2 महिन्यापूर्वी 19,000पर्यंत आमची गेलेली ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ही सातत्याने गेले 2 महिने ही आम्ही 16 ते 17,000च्या दरम्यानच आज स्थिर आहे. आजही आपण पाहिली तर 15,800 आमची ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या. म्हणजे मला असं वाटतं की हेच या सगळ्या यंत्रणेचं आत्ता यश म्हणावं लागेल की आज आमची ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या जी आहे ती स्थिर आहे. याच्यामध्ये रुग्ण सापडत आहेत, रुग्ण बरे मोठ्या प्रमाणामध्ये होतात. पुण्याचा रिकव्हरी रेट हा 87% झाला आहे. म्हणजे ही आमच्या सगळ्यांसाठी एक दिलासा देणारी बाब आहे. हे होते पुण्याचे प्रथम नागरिक महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं की पुण्यातला कोरोना आता स्पाईक जरी येऊन गेला असला तरी तो पूर्णपणे कंट्रोलमध्ये आहे आणि इथून पुढं आम्ही असं एकही दिवस येणार नाही की केवळ बेड अभावी पेशंट दगावेल. आशा करूयात अशीच परिस्थिती कायम राहू आणि पुण्यातला कोरोना दिवसेंदिवस असाच कमी हो आणि पूर्णपणे नियंत्रणात येऊ. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह चंद्रकांत खुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या काही भागात वाढताना दिसते, पण ही संख्या नियंत्रणात आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत असून त्याचबरोबर जनतेनेही सरकारला सहकार्य केलं तर आपण नक्की कोरोनावर मात करू शकू असा विश्वास कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला. पाहूयात ते काय म्हणालेत. आता माझे कुटुंब माझी जबाबदारीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात हातात घेण्यात आलेला आहे. म्हणजे राज्यातला प्रत्येक नागरिकांचा रोड मॅप म्हणजे हेल्थ मॅप तयार होईल. आमचं म्हणणं एकच आहे, हे कुठेतरी जनतेने जे सरकार सूचना देते त्याच्यावर अंमलबजावणी केल्याशिवाय हा रोग थांबणार नाही. एकतरी लसीकरणाशिवाय हे कुठेतरी याच्यावर मात आपण करू शकत नाही. पण जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत कुठेतरी जे सरकार सांगते कुठेतरी सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याबाबत, हात धुण्याबाबत, मास्क वापरण्याबाबत हे सगळं करणं बंधनकारक आहे. गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचे सर्वात कमी रुग्ण आहेत. राज्याच्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोलीत रुग्णांचं प्रमाण कमी असलं तरी आता काही प्रमाणात रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 3,000 पार गेला आहे. मात्र या दिलासादायक बाब म्हणजे सुमारे 2300 रुग्ण कोरोनामुक्त झालेत, तर जिल्ह्यात आतापर्यंत 21 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बोलूयात आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्याबरोबर. महेश, सध्या गडचिरोलीतली कोरोना संसर्गाबद्दलची परिस्थिती काय? महेश, तुला माझा आवाज येतोय? विशाल, आपण जर बघितलं, हो येतोय. विशाल, या जिल्ह्याची परिस्थिती आपण जर बघितली तर मे महिन्यापर्यंत या जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण न आढळल्याने हा जिल्हा ग्रीन जिल्हा म्हणून ओळखला जात होता. मात्र मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या ठिकाणी 3 रुग्ण सापडले. त्यानंतर या जिल्ह्यामध्ये रुग्णांची संख्याही वाढायला लागली. आता परिस्थिती अशी आहे की संपूर्ण जिल्हाभर कोरोनाचे रुग्ण झालेले आहेत. मात्र राज्याच्या सगळ्या जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची जी संख्या आहे ती कमी आहे. 3,086 सध्या ही संख्या आहे आणि त्यामध्ये 2300 रुग्ण बरे झालेत. ही एक सुखद बाब आहे. 72% हा रिकव्हरी रेट आहे. 21 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या 832 रुग्ण सक्रिय बाधित रुग्ण आहेत आणि ही रुग्णांची संख्या जी आहे वाढू नये या दृष्टीने प्रशासकीय यंत्रणेचे प्रयत्न सुरू आहेत. काही प्रमाणात व्यापारी संघटना ज्या आहेत त्यांनी सुद्धा प्रयत्न केला. गडचिरोली शहरात जनता कर्फ्यू होता. आता सध्या अहेरी, सिरोंचा या ठिकाणी जनता कर्फ्यू सुरू आहे. तसेच जिल्हाधिकारी दीपक सिंगलांच्या नेतृत्वात माझं कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेची अंतर्गत संपूर्ण तपासणी सुद्धा सुरू आहे. महत्त्वाचं म्हणजे अजूनही नागरिकांना काही प्रमाणात त्याचं गांभीर्य दिसून येत नाही, कारण विना मास्क अनेक लोक फिरताना आढळून येतात. त्यामुळे मास्कच्या बाबतीत जनजागृती आवश्यक आहे. नगरपंचायतींकडून काही ठिकाणी दंड सुद्धा नागरिकांवर केले जात आहेत. त्यामुळे परिस्थिती सध्या आटोक्यात असली तरी ही परिस्थिती तशीच राहणं आवश्यक आहे. अन्यथा येणाऱ्या काळात, कारण या भागात आपण जर बघितलं तेलंगणाची सीमा लागून आहे, छत्तीसगडची सीमा लागून आहे आणि नागरिक मोठ्या प्रमाणात हैदराबाद, वारंगल या ठिकाणी जाणं येणं करतात. त्यामुळे
कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशाल. धन्यवाद महेश या सगळ्या माहितीबद्दल. त्याच्यामुळे गडचिरोली वासियांना भलेही संख्या तिथे कमी असली कोरोनाग्रस्तांची तरी काळजी घेणं फार आवश्यक आहे, कारण अत्यंत झपाट्याने हा कोरोना केव्हाही तिथे फोफावू शकतो. पुढे जाऊया आता धुळ्यामध्ये. धुळ्यात आता पुन्हा एकदा कोरोनामुक्तीच्या डबलिंग रेटमध्ये धुळे जिल्हा प्रथम आला. धुळे जिल्ह्यात रिकव्हरी रेट 88.87% आला. डबलिंग रेट हा आता 94.46% गेला. जिल्ह्यात सध्या गेल्या आठवड्याभरापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत चांगलीच घट झाली आहे. सध्या भिवंडीत आपण जर लक्षात घेतलं तर 1000पेक्षा कमी रुग्ण आहेत, तर 11,000हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोना रोगाच्या वाढीच्या संदर्भामध्ये जो डबलिंग रेट काढला जातो त्याच्यामध्ये देखील आपल्या जिल्ह्याचं स्थान हे राज्यामध्ये पहिलं आहे. मृत्यूदर हा कमी होतो आहे. अशी जरी बाब असली तरी काही नागरिक आजही बेजबाबदारपणे वागताना दिसतात. म्हणून आम्ही वारंवार विनंती करतो प्रशासनातर्फे की जोपर्यंत सर्वसामान्य व्यक्ती या लढ्यामध्ये उतरत नाही तोपर्यंत कोरोनाला पूर्णपणे संपवणे शक्य होणार नाही प्रशासनाला. मागच्या आता गेल्या 10 ते 12 दिवसाचा धुळे जिल्ह्यातल्या पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांची जर संख्या बघितली तर ही जवळजवळ 40 पासून तर 100च्या आतमध्ये जवळजवळ राहायला लागलेली आहे. ही बाब निश्चितच धुळे जिल्ह्यासाठी दिलासादायक आहे. आणि याचबरोबर आपण बऱ्याच वेळा असा शंका घेतली जाते की टेस्टिंग कमी होत आहेत आणि त्याच्यामुळं रिपोर्ट्स हे कमी येत आहेत. तर तसंही परिस्थिती धुळ्यात नाही आहे. आजही धुळ्यामध्ये आपण 400च्या वरती सॅम्पल कलेक्शन चालू आहे आणि याच्यामध्ये येणारे पॉझिटिव्ह पेशंट जे आहेत त्याची संख्याही कमी होते. तसंच पाहिलं गेलं तर मृत्यूचे प्रमाण हे देखील धुळे जिल्ह्यामध्ये कमी झालेले आहे. बोलूयात आमचे प्रतिनिधी दीपक बोरसे आपल्याबरोबर. दीपककडे आपण जाऊया. दीपक आपण जर डबलिंग रेट जर लक्षात घेतला तर तो वाढलेला आहे, त्याची आकडेवारी त्याची टक्केवारी वाढली आहे. पण असं असलं तरी धुळेवासियांनी गाफील राहून चालणार नाही हे तितकंच खरं. निश्चितच विशाल, आपण एकूणच पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस कोरोनाच्या महामारीचा उद्रेक झाला मध्ये देखील पहिला रुग्ण जो तो 10 एप्रिल रोजी आढळून आला होता आणि अगदी त्यानंतर सातत्याने दररोज कोरोनाच्या रुग्णांमध्ये रोज वाढ होताना दिसत होती. पाहता दररोज 200 ते 250च्या पेक्षाही मोठ्या संख्येने रुग्णांचा अहवाल जो आहे तो कोरोना पॉझिटिव्ह येत होता. मात्र असं असताना आपण जर पाहिलं तर गेल्या 2 आठवड्यांमध्ये म्हणजे एकीकडे धुळे जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या एकूण रुग्णांचा आकडा जो 12,000च्या पलीकडे गेलाय, असं जरी असलं तरी सध्या स्थितीमध्ये महाराष्ट्रातला एकूण जो रिकव्हरी रेट आहे, रुग्ण बरे होण्याचा जो दर आहे तो सर्वात अधिक दर महाराष्ट्रामध्ये धुळे जिल्ह्याचा आहे. कारण की 88.87 इतका टक्के जो रिकव्हरी रेट आहे तो धुळे जिल्ह्याचा आणि हा महाराष्ट्रात सर्वात अधिक आहे. एकूणच पाहिलं तर सुरुवातीला ज्या काळामध्ये मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळून येत असताना प्रशासन असेल, आरोग्य यंत्रणा असेल यांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ग्राउंड झिरोवर जाऊन प्रयत्न सुरू केले होते. मोठ्या प्रमाणात जे कोरोनाचे जे रुग्ण आहेत त्यांचे जे कॉन्टॅक्ट आणि सब कॉन्टॅक्ट यांच्या ट्रेसिंग वाढवल्या होत्या. ठिकठिकाणी चाचण्यांचं प्रमाण वाढवलं होतं आणि कुठेतरी त्यामुळेच जिल्ह्यातल्या सुरुवातीला जो धुळे शहर जे जिल्ह्यातलं सर्वात मोठं हॉटस्पॉट होतं आणि धुळे शहरानंतर पाहता धुळे जिल्ह्यातले जे 4 तालुके त्या प्रत्येक तालुक्यातल्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाने आपले हातपाय पसरले होते आणि मोठ्या संख्येने कोरोनाचे जे आलेख जो आहे तो वाढला देखील होता. रुग्णांचा मृत्यूचं प्रमाण देखील वाढलं होतं. त्यामुळे प्रशासनाने आता ग्राउंड झिरोवर जाऊन प्रयत्न केले. आरोग्य यंत्रणेने देखील त्या ठिकाणी कोरोनाची साखळी कमी करण्यासाठी विविध उपाययोजना देखील केल्या आणि त्याचाच परिपाक म्हणावं लागेल. कारण की आज धुळ्यातला जो डबलिंग रेट आहे म्हणजे एक रुग्ण आढळल्यानंतर त्याचे दुसरे रुग्ण वाढण्यासाठी जो कालावधी असतो तो 70 दिवसांपेक्षाही वाढलेला आहे. त्यामुळे निश्चितच महाराष्ट्रातला सर्वात जास्त डबलिंग रेट असलेला धुळे जिल्हा म्हणून सध्या स्थितीमध्ये धन्यवाद दीपक या सगळ्या माहितीबद्दल. तर धुळे जिल्हा जो आहे तो डबलिंग रेटमध्ये जो आहे तो प्रथम क्रमांकावरती आल्याचं आपण बघतोय. तरी धुळे वासियांनी मात्र काळजी घेणं फार आवश्यक आहे. पुढे जाऊयात नंदुरबारमध्ये. नंदुरबार जिल्ह्याचा कोरोनाचा डबलिंग रेट 69 दिवसांवर पोहोचला. जिल्ह्यात कोरोनाच्या 5,700 रुग्णांची इथे नोंद झालेली आहे, तर त्यातले 4,750 रुग्ण उपचार घेऊन बरे झालेत. सध्या जिल्ह्यामध्ये ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 821 इतकी आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत सुमारे 20,000 टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत. मनमाडमध्ये सध्या कोरोनाची स्थिती काहीशी आटोक्यात येत असल्याचं दिसतंय. कारण मनमाडमध्ये एकूण 692 रुग्ण होते, त्यातील 651 रुग्ण बरे होऊन परतलेले आहेत, तर 18 जणांचा
कोरोनामुळे मृत्यू झाला. हर्ड इम्युनिटी म्हणजे काय? देशात खरंच सामाजिक प्रतिकारशक्ती तयार झाली आहे का? गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रश्न सर्वांनाच पडलाय. राज्य सरकारच्या कोविड-19 टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर संजय ओक यांनी याबद्दल काय मत व्यक्त केलंय पाहूयात. बद्दल मी सांगतो कारण अनेकांच्या मनामध्ये थोडासा गोंधळ आहे. हर्ड इम्युनिटी किंवा ज्याला कम्युनिटी इम्युनिटी असं म्हणतात, म्हणजे सामाजिक प्रतिकारशक्ती. एक लक्षात घ्या की ती निर्माण होण्यासाठी 70 ते 90% लोकांना कोविड झालेला तरी असला पाहिजे किंवा त्यांचं व्हॅक्सिनेशन तरी झालेलं असलं पाहिजे. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पुरेशा समाजाच्या व्यक्तींच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज नाहीत आणि त्याच्यामुळे हर्ड इम्युनिटी आलेली नाही. भारतामध्ये आज आपला 130 कोटींच्या वरचा देश आहे. 100-125 कोटींना जेव्हा हे होऊन जाईल त्यावेळेला भारतामध्ये हर्ड इम्युनिटी निर्माण होईल. ही गोष्ट 2021च्या मध्याच्या आधी होणार नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण असं एकमेकांशी मिळून मिसळून वागल्यामुळे, मास्क न घालून एकदम बिनधास्त फिरल्यामुळे हर्ड इम्युनिटी होईल असं पॅसिव्ह इम्युनिटीच्या मागे लागण्यासाठी ऍक्टिव्ह वेडेपणा करणं याच्या इतकी चुकीची गोष्ट असणार नाही, हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे मास्क न घालता इम्युनिटी चालत तुमच्याकडे येईल असं नका म्हणू. नाही होऊ शकणार. असं नाही. तुम्ही पॅसिव्ह इम्युनिटीच्या पाठीमागे लागताना ऍक्टिव्ह धोके पत्करतात, हे तुम्ही नाही करून चालणार. त्यामुळे सरांनी जरी मास्क घातला नसेल तरी मी मास्क घातला आणि सरांकडे अँटीबॉडीज आहेत सध्या तरी असं मानते मी. त्यामुळे सरांना माझ्यापासून संसर्ग होणार नाही आणि मला भीती नाही. मला जोराचा कोविड होऊन गेलेला आहे, मला खूप अँटीबॉडीज आहेत आणि म्हणून मी मास्क घालतो. हा बघ इथे आहे. आता फक्त माईक समोर मी घातला नाही, एवढाच फरक आहे. एक महत्वाची गोष्ट आहे की ज्या पद्धतीनं म्हणजे कोरोनाची लागण होते, एक भीती मनात आहे की समजा मला लागण झाली तर माझ्या घरातल्या आणखी 4 सदस्यांचं काय. तर यासाठी मी किती घाबरणं गरजेचं आहे की मी घाबरूच नाही, काय केलं पाहिजे? नाही, मी घाबरणं हा शब्दप्रयोग ना मला गेले 6 महिने खूप त्रास देतोय. कारण जे काही प्रॉब्लेम झालेत ना ते या स्केअर आणि फिअरमुळे झालेत. मी असं म्हणेन की घाबरायचं कारण नाही, पण काळजीपूर्वक मात्र निश्चित वागायला पाहिजे. जर आपल्याला पॉझिटिव्ह झाला आणि आपलं घर व्यवस्थित मोठं असेल, समजा 4 खोल्या आहेत, 2 वॉशरूमचे युनिट्स आहेत, तर तुम्ही 1 युनिट वॉशरूमचं आणि 1 खोली ही त्या बाधित झालेल्या व्यक्तीसाठी निदान 10 दिवस सोडून द्यायला पाहिजे. पण हे स्ट्रिक्टली पाळलं पाहिजे. त्यामुळे हसत जगा, आनंदी राहा. ऍब्सोल्युटली असं आहे. मला गेले अनेक महिने लोक हा प्रश्न विचारायचे, सर आता ते तुम्ही झालात चीफ, आता ते करोना लवकर घालवा. मी म्हटलं जर एखादा सोटा हातात घेऊन जर मला घालवता आला असता तर मी त्याला भरपूर धोपटला असता. हा शत्रू न जाणार आहे, हे जगाने आता ऍक्सेप्ट केलंय. चीनमध्ये सुद्धा तो परत आला, साऊथ कोरियामध्येही तो परत आला, लंडनला पुन्हा लॉकडाऊन करायची वेळ आली. ह्या सगळ्या गोष्टींमधनं एक दिसतंय की हा ऋतू आणि हवामानाच्या बदलांच्या पलीकडचा आहे. तर म्हणजे तो ऋतुमानानुसार स्वतःची कपॅसिटी बदलतोय का, किंवा त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ऋतूंना सामोरं जाण्याची नैसर्गिक क्षमता आहे त्याच्यामध्ये. ह्या 2 गोष्टी शक्य आहेत की ज्याच्यामुळे तो टिकून राहिलेला आहे. त्यामुळे आपल्याला त्याचं टिकून राहणं हे एकदा स्वीकारलं. मी परवा बोलताना असं म्हणालो की आयुष्यामध्ये आपल्या अनेक नकारात्मक निगेटिव्ह गोष्टी असतात, प्रत्येकाच्या आयुष्यात असतात आणि त्या आपल्याला काढून टाकता येत नाही. कधी झालेले प्रसंग असतात, कधी कोणी काही बोललेलं असतं, कधी आपण बोललेलो असतो. आपल्याला माहिती असतं की हे चुकलंय, ही वाईट गोष्ट आहे. मग आपण काय करतो, ती वाईट गोष्ट आपण कुठेतरी आपल्या डोक्याच्या एका वेगळ्या कोपऱ्यामध्ये टाकून देतो. मी तर म्हटलं की जसं आपण घरामध्ये अडगळीच्या गोष्टी माळ्यावर टाकतो तसं हे माळ्यावर टाकतो. मी एक नवं पुस्तक लिहिलंय, त्याचं नाव माळ्यावरचं बाळ असं आहे. ही नको असलेल्या ही जी बाळं आहेत ना माझी, ही मी माळ्यावर टाकून दिलेली आहेत. परंतु ती असतानाही मी माझं आयुष्य नॉर्मल जगण्याचा प्रयत्न करतो. मी ते न्यू नॉर्मल स्वीकारतो. नेमकं तेच आपल्याला करोनाच्या बाबतीत करायचंय. करोना जाणार तर नाहीये, आपल्याला तर आपली कामं करायची आहेत. मग ज्या काही काळजीपूर्वक करण्याच्या गोष्टी आहेत त्या करून आपल्याला पुढे मार्गक्रमण करायला पाहिजे. ह्यालाच म्हणायचं जगायचं कसं, कणत कणत की गाणं म्हणत. यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूयात बातमी भिवंडीतनं. महाराष्ट्रातील एकमेव पहिलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराचं काम भिवंडी तालुक्यातील
मराठेपाडा इथे या गावामध्ये अर्धवट अवस्थेत सध्या पडून आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनचा फटका या मंदिराला बसलाय. तर महत्त्वाची बाब म्हणजे शिवक्रांती प्रतिष्ठानचा मंदिर बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र कुठलीच मदत मिळत नसल्याने मंदिराच्या कामासाठी आणलेल्या विटा, रेती, सिमेंट, सळी आणि इतर बांधकामाचं साहित्य तसंच पडून आहे. त्यामुळे कशा पद्धतीने या मंदिराचं काम अर्धवट अवस्थेत पडलंय ते आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो. या मंदिराच्या सध्याच्या स्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रवी शिंदे यांनी. आता मी उभा आहे भिवंडी तालुक्यातील मराठेपाडा या गावामध्ये. आपण पाहू शकतो या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिलं मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिर बांधण्याचं काम सुरू होतं, मात्र लॉकडाऊनचा फटका या मंदिराला बसलेला आहे. आणि आता आपण पाहू शकतो कशा पद्धतीने अर्धवट अवस्थेत हे मंदिर पडलेलं आहे. आणि त्याच पद्धतीने येथील विटा असतील, सळ्या असतील, खच असेल, त्याचप्रमाणे रेती असेल, हे सर्व इथं इतरत्र पडलेलं आहे. आणि महत्त्वाची बाब म्हणजे हे जे मंदिर आहेत हे महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिलं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर असणार आहे. आणि महत्त्वाची बाब म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम बंद आहे, लॉकडाऊनचा फटका आहे. त्याच पद्धतीने मदतीची सुद्धा त्यांना आवश्यकता आहे, मात्र मदत लॉकडाऊनच्या काळामध्ये मदत होत नाही आहे. आणि किती मोठ्या प्रमाणात अर्धवट आहे, तिथलं साहित्य ते पूर्णपणे पडलेलं आहे, पावसामध्ये भिजतं आहे. आणि महत्त्वाची बाब म्हणजे या महाराष्ट्रामध्ये जी शिवसेनेची सत्ता आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जे सत्तेवरती मुख्यमंत्री बसलेले उद्धव ठाकरे, हे खरोखरच या मंदिराकडे लक्ष देऊन मदत करून लवकरात लवकर सुसज्ज मंदिर असं केव्हा बनवतील, असाच प्रश्न शिवभक्त विचारत आहे. रवी शिंदे, न्यूज 18 लोकमत, भिवंडी. पुढे बघत कोरोनाच्या भीतीमुळे अनेक जण त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांवर मृत्यूनंतर अंत्यसंस्कार करत नाहीत, अस्थि विसर्जनही केलं जात नाही. आणि त्यामुळे अस्थि विसर्जनासाठी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी पुढाकार घेतला. त्रिशरण चौकातल्या स्मशानभूमीत त्यांनी अस्थि विसर्जन न झालेल्या अस्थि गोळा केल्या आणि यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते. स्मशानभूमीतल्या अस्थि गोळा करून संगम तलावात विसर्जित करण्यात आल्यात. आणि यापुढेही बेवारस आणि कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला अशा मृतदेहांचं अस्थि विसर्जन करणार असल्याचं आमदार संजय गायकवाड यांनी सांगितलं. यानंतर दुपारी 2च्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.